दादा व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, विदर्भातला पोळा सणाची संस्कृती काय आहे ती मी तुम्हाला आज दाखवतोय. हे बघा, हे जे दिसतंय ना, हे एका शेतकऱ्याचं घर आहे. इथे दिसतायत हे आहे पिलाजी सुमकोर, हे शेतकरी आहेत, त्यांचं घर आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल, हे बघा इथे हे जे झाडाच्या फांद्या दिसत आहेत ना, हे आहे पळसाचे झाड. पळसाच्या झाडाच्या फांद्या आहेत. शेतकरी काय करतो, तो त्याची संस्कृती जपण्यासाठी तो अशा पळसाच्या झाडाच्या फांद्या तो दरवाजाच्या समोर तो अशा लावतो. हे झालं पहिलं. दुसरं, अगोदरच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी शेतकऱ्याचं बैलांना तो आवतण देतो आणि म्हणून तो असं म्हणत असतो की आज आवतण आहे, उद्या जेवायला या हो नंदे हो. आणि मग तो त्याची पूजा करतो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी बैलांना तो धुतो आणि बैलांना रंगवण्यासाठी, बैलांना सजवण्यासाठी तो इथे त्याची तो तयारी करतो. इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे जे दिसते ना, हे बघा, त्याने हे असं मस्त हे रंगवलेलं आहे. तर हे जे आहे ना, म्हणजे जसं नवरदेवाला बासिंग बांधलं जातं त्याप्रमाणे हे असं बांधलं जातं. बघा किती सुंदर सजवलेलं आहे. हां, याला काय म्हणतात? मठाटी. हा, याला मठाटी असं म्हणतात. बघा, म्हणजे दोन बैल असेल ना, तर त्या दोन बैलासाठी हे जोडीसाठी ही मठाटी आहे. त्याच्यानंतर हे जे सजवलेलं आहे, हे जे दिसत आहे, हे आहे दोर आहेत. हा, याला काय म्हणते? चौर. तर हे त्याला हे चौर असं म्हणतात. आणि हे ते बांधले जाते त्याच्या कानाला इथं बांधलं जाते. म्हणजे इथे असं बांधलं जातं, असं शेतकऱ्याच्या बैलाला. हा, हे त्याची दोर आहे. त्यानंतर त्याला अगदी ह्या इथे दिसत आहेत बघा, हां, ह्या ज्या दिसत आहेत ना, ह्या घुंगराच्या माळा आहेत. ह्या घुंगराच्या माळा तो बांधत असतो आणि ते बैलाला सजवण्यासाठी या घुंगराच्या माळा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे जे आहे ना, हा कलर आहे बघा. हा कलर अगदी मस्त तो बैलांना सजवत असतो या कलर पासून. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवते. हे बघा, इथे हे जे दिसते ना, हा आहे गेरू. हा गेरू बैलाला लावला जातो. त्यानंतर बैलाला सजवण्यासाठी अजून एक वस्तू आहे, ते म्हणजे इथे हे बघा, या बैलाच्या झुली दिसत आहेत. हे बघा, ह्या बैलाच्या झुली आहेत. म्हणजे मला चांगलं आठवतं की या ज्या बैलाच्या झुली आहेत ना, ह्या कित्येक वर्षापासून, म्हणजे हे जे पिलाजी सोमकोर हे जे शेतकरी आहे, ते यांच्या